नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण ब्रेड पकोडा करणार आहोत। हे ब्रेड पकोडे टेस्टला खूप छान होतात। त्याच्यामध्ये आपण जे भाजीचं स्टफिंग केले, ज्या चटण्या केल्या, त्यामुळे याची चव आणखी वाढते। हे अजिबात तेलकट होत नाही, तर तुम्हीही नक्की ट्राय करा। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। ब्रेड पकोडा करताना सुरुवातीला आपण बटाट्याचं स्टफिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण त्याच्यात जी बटाट्याची भाजी घालणार आहोत ती करून घ्यायची। त्यासाठी इथे 4 बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतले। हे बटाटे आता मॅश करून घ्यायचे व्यवस्थित, आणि याच्यात आपण ह्याची फोडणी करून घालणार आहोत। तर इथे एक 2-3 हिरव्या मिरच्या, एक 2-3 लसूण, थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। आता आपण पहिला हे मॅश करूया आणि हे बारीक करून घेऊया। आता बाजूला इथे तडका पॅन ठेवला आहे, त्याच्यात थोडं तेल घातलं आहे। तेल गरम झालं की हिंग घालायचा, आणि आपण जे मिरची, लसूण, कोथिंबीर वाटून घेतलं आहे ते याच्यात घालूया, आणि थोडं तेलात फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची। असं केल्याने काय होतं, आपण जे मिरची वगैरे घातलं आहे ते कच्चं लागत नाही भाजीमध्ये, त्यामुळे असं थोडं फोडणीत घालून टाकायचं। आता याच्यातच आपण थोडं मीठ घालूया, म्हणजे भाजीला जे मीठ लागणार आहे ते या फोडणीतच घालायचं, मिक्स करायचं। आणि आता ही फोडणी आपण भाजीवर घालून घेऊया। आता या फोडणीतच मी गॅस बंद केला आहे, याच्यातच हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण हे भाजीवर घालूया। आता केलेली फोडणी भाजीवर घालून घेऊया, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणी याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता अजून काही मसाले घालायचे आहेत। आता याच्यात थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे। तिखट तुम्हाला जसं आवडतंय त्याप्रमाणे घाला, कारण आपण भाजीत मिरची पण घातली आहे। थोडे चिली फ्लेक्स घालायचं। आता हे थोडं ओरेगॅनो आहे, आपल्याकडे जे पिझ्झाचे पॅकेट्स येतात ते जरी तुम्ही सीझनिंग घातलं तरी चालेल। थोडासा गरम मसाला घालायचा, अगदी पाव चमचा। कोथिंबीर घालायची बारीक चिरून, आणि आता याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ। आपण मीठ सुरुवातीलाच घातलं आहे, त्यामुळे आता मीठ नाही घालायचं। आता हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता हे मिक्स झालं की आपली जे आपण ब्रेड पकोडा करणार आहोत त्याचं स्टफिंग तयार आहे। आता हे मिक्स करून साईडला ठेवून देऊया। आता आपलं भाजीचं स्टफिंग तयार आहे। आता पुदिना चटणी करूया। त्यासाठी इथं मी थोडा पुदिना घेतला आहे, जेवढा पुदिना आहे तेवढीच कोथिंबीर घेतली आहे। थोडं जिरं घेतलं आहे अर्धा चमचा, एक 2 चमचे फुटाणे डाळ घेतले, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, आणि थोडंसं आलं घेतलं आहे, एक अर्धा चमचा साखर, थोडासा हिंग अगदी पाव चमचा, आणि एक अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे। आणि हे सगळं मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक आपण वाटून घ्यायचं आहे, आणि वाटतानाच त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता आपण हे बारीक करून घेऊया। आता आपली पुदिना चटणी करून तयार आहे। आता आपण जे ब्रेडच्या वरती आपण जे बेसनचं पीठ लावणार आहोत ते तयार करून घेऊया। आता इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे। आता मी या मेजरिंग कपने बरोबर 1 कप बेसन पीठ घेतलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण पोहे खाण्याचे जे चमचे असतात ते एक 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। आता याच्यामध्ये घालूया एक अर्धा चमचा ओवा, थोडासा हिंग घालायचा, कारण बेसन पीठ असतं त्यामुळे हिंग घालायचं, एक पाव चमचा फक्त हिंग घालूया। थोडी कोथिंबीर चिरून घालायची, आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। आणि आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घालत याला मिक्स करून घ्यायचं।
खूप पण पातळ करायचं नाही आणि खूप पण घट्ट करायचं नाही. बघा असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करत राहायचं. आता आपण हे जे कोटिंग करणार ते ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये ब्रेड बुडवणार तर ते ब्रेडवरती राहायला पाहिजे, त्या हिशोबाने आपण त्याच्यात पाणी घालायचं. असं अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालायचं. पिठाची कन्सिस्टन्सी अशी आहे, म्हणजे खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही आहे. आता मी तो जो ग्लास आहे, हा मोठा ग्लास, हा एक भरून घेतलेला आहे. यातलं अगदी थोडं तळात पाणी शिल्लक राहिलं आहे. आता हे पीठ आपलं तयार आहे. आता हे थोडं साईडला ठेवूया आणि ब्रेड कट करून घेऊया. आपण या पिठात सोडा घालायचा आहे, पण आपण ज्या वेळेस करायला सुरुवात करणार त्यावेळेस याच्यामध्ये सोडा मिक्स करायचा, त्यामुळे आपण नंतर सोडा घालूया. आता आपली भाजी, चटणी, पीठ वगैरे सगळं करून तयार आहे. आता आपण ब्रेडला सगळं व्यवस्थित लावून घेऊया. आता 2 ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत. एका साईडला थोडा सॉस लावायचा, थोडा थोडा सॉस लावायचा एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला आपण जी पुदिन्याची हिरवी चटणी केली आहे ती दुसऱ्या बाजूला लावायची. तिखट तुम्हाला जसं पाहिजे तशी चटणी लावा. जास्त तिखट आवडत असेल तर चटणी जास्त लावा, कमी आवडत असेल तर थोडी लावा. हे ब्रेडचे पकोडे चवीला खूप छान होतात, कारण त्याच्या आत जी भाजी आपण घालतो, ही जी चटणी करतो, खूप छान लागतात. तुम्ही असे नक्की ट्राय करा. तर चटणी लावून झाल्यावरती भाजी जी आपण करून ठेवली आहे ती लावायची एका बाजूला. खूप जास्त पण नाही लावायची आणि खूप कमीही नाही. थोडं असं त्याला व्यवस्थित सगळीकडे एकसारखी लेअर करून घ्यायची. आता आपली भाजी इथं व्यवस्थित पसरून झाली आहे. आता आपण भाजीत वगैरे सगळं घातलेलं आहे, त्यामुळे परत वरून काही घालण्याची गरज नाही आहे. आता दुसरा ब्रेड आहे तो त्याच्यावर ठेवायचा. आता मी जो ब्रेड घेतला आहे हा खूप मोठ्या साईजचा आहे, सँडविच ब्रेड, त्यामुळे मी ह्याला 4 पीसेसमध्ये कट करणार आहे. तुमचा ब्रेडची साईज किती आहे ते बघून त्यानुसार तुम्ही करा. तर हे व्यवस्थित प्रेस झालं की ह्याला 4 पीसमध्ये कट करायचं, म्हणजे आपण जेव्हा ते तळतो पिठात घालून तेव्हा ते व्यवस्थित तळलं जातं, असं म्हणजे अडचण होत नाही त्याला तेलामध्ये. बघा असं 4 पीसमध्ये कट करणार. तुमचा ब्रेड कोणत्या साईजचा आहे त्याप्रमाणे तुम्ही जसे तुम्हाला लहान मोठे पीस हवेत तसे करा. हे बघा आता हे असं तयार झालं आहे. आता मी सुरुवातीला पहिल्यांदा सगळं ब्रेडला असं सगळं लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते.
आता इथे बघा, इथे मी ब्रेडला सगळं स्टफिंग व्यवस्थित लावून हे ब्रेड पहिला तयार करून घेतले आहेत. आता आपण हे पिठात बुडवून तळून घ्यायचं. आता आपण मगाशी जे बेसन पीठ तयार करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये खायचा सोडा घालूया. अगदी पाव चमचा सोडा घातला आहे. व्यवस्थित एकाच डायरेक्शनने त्याला मिक्स करून घ्यायचं. मी एका बाजूला तेलही गरम करायला ठेवलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये ब्रेडचं बुडवून आपण त्याचे ब्रेड पकोडा करून घेऊया. आता हे ब्रेडचं घ्यायचं आणि ह्याच्यात डिप करायचं आणि हे आता हे जे आपण डिप केलं आहे हे तेलात सोडूया. एका वेळी मी एकच घालते कारण माझी कढई लहान आहे. गॅस मिडियमच आहे. मिडियम गॅसवरती हे व्यवस्थित तळून घ्यायचं. खालची बाजू थोडी व्यवस्थित होऊ दे. खालची बाजू थोडी भाजली गेली, याला थोडं टर्न करून घेऊया आणि दुसरी बाजू ही व्यवस्थित भाजून घेऊया. आता हे बघा, हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचेही असेच तळून घेऊया. हे बघा, इथे आपले ब्रेड पकोडे तळून तयार आहेत. हे तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतात. तर तुम्हीही असे एकदा नक्की ट्राय करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.